नमस्कार मित्रांनो, या क्षणाची मोठी बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आता सुनेत्राताई पवार गट, कारण सुनेत्राताई पवार या आता त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा बनलेल्या आहेत. या गटाचे 30 आमदार हे शरदचंद्र पवार गटाच्या संपर्कामध्ये आहेत. लक्षात घ्या, शरदचंद्र पवार त्यांना आपल्या गटामध्ये घेणार की नाही घेणार हे सुद्धा मी तुम्हाला सगळं काही सविस्तर सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पहा. दोस्तांनो, नरहरी झिरवळ तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. त्यांना अडचणीत आणणारे सुद्धा त्यांच्याच जवळचे होते, टीप देणारे सुद्धा अगदी जवळचेच होते. आणि नरहरी झिरवळ यांना अडचणीत आणण्याचं कारण म्हणजे तो या 30 आमदारांना दिलेला एक इशारा होता की जास्त जर वळवळ कराल तर अडचणीमध्ये याल. आणि नरहरी झिरवळ यांना झापल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे. म्हणजे मित्रांनो, लक्षात घ्या कशा पद्धतीने खेळी सुरू आहे. आणि त्यामुळे आता हे 30 आमदार प्रचंड या नेतृत्वावर नाराज आहेत. सुनेत्राताई पवार यांच्या सोबत असणारे जे 4 जण आहेत, खास करून प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, या 4गावरही हे 30 पेक्षा जास्त असणारे आमदार हे प्रचंड नाराज आहेत. आता नाराज असले तरी या आमदारांची हिंमत नाही मित्रांनो, कारण यांच्या मागे ईडीचा, इन्कम टॅक्सचा, CBIचा दणका मागे आहे. आणि आताच झिरवळ हे कशा पद्धतीने अडचणीत आले होते, संकटामध्ये आले होते हे आपण पाहिलं. आणि हे मुद्दामून ठरवून करण्यात आलं होतं अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. एकीकडे कालच सुप्रिया सुळे यांची तुम्ही प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही पाहिलं सुप्रिया सुळे यांनी कशा पद्धतीने डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना झापण्याचं काम केलं. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय तिथं तपास यंत्रणा कशा काय येऊ शकतात असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केलेला आहे. कारण गृह खातं कोणाच्या अंडरखाली आहे, लाचलुचपत खातं कोणाच्या अंडरखाली आहे, ते कोणाला रिपोर्ट करतात. म्हणजे अगदी गृहमंत्र्याची सुद्धा याला परवानगी होती का, हिरवा कंदील होता का, अशी चर्चा सुद्धा आता राज्यामध्ये सुरू आहे. म्हणजे या चौकडीला गृहमंत्र्याचा सुद्धा वर दहस्त आहे का, वर हात आहे का, अशी सुद्धा चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर राजकारण कशाभोवती फिरत आहे. आणि अशामध्ये एकच योद्धा, 85-86 वर्षाचा योद्धा, चाणक्य म्हणून ज्यांची संपूर्ण देशामध्ये ओळख आहे, असे शरद पवार अगदी शांतपणे घरात बसल्या बसल्या सुद्धा राज्याच्या, देशाची राजकारणाची सूत्रे फिरवताना दिसत आहेत. एकट्या शरद पवार यांना सगळे का घाबरले आहेत, सरकार का घाबरत आहे, नरेंद्र मोदी का घाबरत आहेत, हे मात्र अनेकांना कळायला मार्ग नाही. परंतु मी का घाबरत आहेत हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. नीट मुद्दा लक्षात घ्या. आज 30 पेक्षा जास्त आमदार हे शरदचंद्र पवार यांच्या संपर्कामध्ये आहेत. का संपर्कामध्ये आहेत हे सुद्धा मी सांगणार आहे. लक्षात घ्या, अजित पवार होते तोपर्यंत हे आमदार एकदम खुश होते. अजितदादा पवार यांचं नेतृत्व त्यांना मान्य होतं. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना कसलीही अडचण नव्हती. अजितदादा पवार हे एक खमक नेतृत्व होतं. त्यांच्या काय अडचणी असतील, काय समस्या असतील हे अजित पवार सोडवू शकत होते. अजित पवार हे स्वतः अडचणीत होते. स्वतः त्यांच्यावर ईडीचा दबाव होता, इन्कम टॅक्सचा दबाव होता. आणि आजही तुम्ही काल रोहित पवार यांची पत्रकार परिषद पाहिली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही रोहित पवार यांनी सांगितलं की आजच ते ईडीच्या न्यायालयामध्ये गेले होते. आणि तिथं कशा पद्धतीने एकीकडे प्रकरण मिटलेलं असताना सुद्धा, त्यांना क्लीन चिट भेटलेली असताना सुद्धा ईडी परत तपासाची मागणी का करत आहे. 26 जानेवारीला नेमकी कोणती बैठक दिल्लीमध्ये झाली आणि तिथं परत ईडीला कोणत्या सूचना दिल्या गेल्या, हे सगळं करता करविता नेमका कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे. आणि या ईडीच्या चौकशीच्या भोवऱ्यामध्ये प्रत्यक्ष सुनेत्राताई पवार यांचं सुद्धा नाव आहे. आणि पार्थ पवार यांचा तर जमीन घोटाळ्याचं प्रकरण तुम्ही पाहिलं 1800 कोटीचं आहे. त्यामुळे काही लोक असा प्रश्न विचारतात की पार्थ पवार त्यांचे वडील गेले तरी का बोलत नाहीत, सुनेत्राताई पवार त्यांचे पती गेले तरी का बोलत नाहीत. परंतु त्यांच्यावर या तपास यंत्रणांचा किती मोठा दबाव आहे हे मात्र लोकांना कळायला मार्ग नाही. आणि यांच्यावर एवढा मोठा दबाव आहे आणि अशा प्रकरणामध्ये मात्र रोहित पवार अगदी निर्भयपणे लढताना दिसत आहेत. काय व्हायचंय ते होऊ द्या, समोर त्याच्याशी 2 हात करण्याची तयारी अगदी संजय राऊत यांच्याप्रमाणे रोहित पवार यांनी केलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांनी जो पवित्रा घेतलेला आहे, जे काय व्हायचं असेल तर ते होऊ, सत्तेमध्ये जाऊ नाही जाऊ पण लढू, ही भूमिका आज रोहित पवार यांनी घेतल्याचं दिसत आहे. आणि या पार्श्वभूमीवर या 30 आमदार, कारण काय असतं, कोणालाही एक नेतृत्व हवं असतं, कोणाच्या आधारे राजकारण करायचं. सुनेत्राताई पवार सक्षम नेतृत्व नाहीत का? आहेत, 100% आहेत. परंतु एवढा मोठा दबाव त्या झेलू शकतील का? जेवढा मोठा दबाव अजित पवार यांच्यावर होता, क्रिएट केला होता, तेवढा मोठा दबाव ते झेलू शकत होते, कारण ते अजितदादा होते. परंतु आता त्या दबावामध्ये सुद्धा अजितदादा
काही गडबडले, परंतु स्वतःला सावरण्याची त्यांची लकब होती, ताकद होती, क्षमता होती. त्यातून ते तावून सुलाखून निघालेले होते. आणि आता भारतीय जनता पार्टी सुद्धा त्यांना काही करू शकत नव्हती. कारण सगळा कोणी काय भ्रष्टाचार केला, कोणी किती पैसे खाल्ले, हे सगळं रेकॉर्ड फाईल अजितदादांकडे सुद्धा तयार होती. त्यामुळे त्यांना कोणीही आता हात लावू शकत नव्हतं. परंतु आता ती क्षमता सुनेत्राताई पवार यांची आहे का? आणि या आमदारांना अभय देणारं मग नेमकं कोण आहे? निवडून आणताना कोणाच्या जीवावर निवडून यायचं, कोणाच्या जीवावर राजकारण करायचं, आपल्या समस्या घेऊन कोणाकडे जायचं? सुनेत्राताई पवार यांनी त्यांना अभय जरी दिलेलं असलं तरी सुद्धा मित्रांनो त्यांच्या मनामध्ये साशंकता आहे. आणि त्यामुळे तुर्तास हे शरदचंद्र पवार यांच्या संपर्कामध्ये आलेले आहेत. परंतु हे पुढचं इलेक्शन होईपर्यंत 2029 म्हणजे आज 26 चालू आहे, 27, 28 म्हणजे 29 जवळपास 3-4 वर्षाचा कालावधी आहे. आणि या कालावधीमध्ये ते सुनेत्राताई पवार यांना सोडून जाऊ शकत नाहीत. कारण त्यांना आपल्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी फंडची गरज आहे, पैशाची गरज आहे. आणि तो पैसा सत्तेसोबत राहिल्यानंतरच येईल. आणि ऑलरेडी ते सत्तेमध्ये आहेत. आणि असं असताना ते सत्तेसोबत प्रार्थना करू शकत नाहीत. आणि त्यामुळे ते तुर्तास तरी सुनेत्राताई पवार यांना सोडणार नाहीत. आणि त्यामुळे अशा ज्या बातम्या निर्माण झालेल्या आहेत की हे आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत, परंतु ते विलिनीकरणासाठी संपर्कामध्ये आहेत. आणि ज्यावेळेस त्यांना असं वाटेल की उद्या आपल्याला कोणीतरी नेता पाहिजे निवडणूक यायच्या टायमाला, त्यावेळेस काही होऊ शकतं. तोपर्यंत शरदचंद्र पवार हे आता वयोवृद्ध झालेले आहेत, थकलेले आहेत, शारीरिकदृष्ट्या क्षीण झालेले आहेत. आणि 2029 पर्यंत अजून शरदचंद्र पवार हे जास्त तुम्हाला थकलेले दिसतील. मग या पार्श्वभूमीवर मग नेता कोणता राहील? सुप्रिया सुळे नेतृत्व शरदचंद्र पवार ज्या पद्धतीने नेतृत्व करू शकत होते त्या पद्धतीचं नेतृत्व सुप्रिया सुळे करतील का, याबद्दल सुद्धा चर्चा सुरू आहे. परंतु ज्या पद्धतीची लाईन, बॉडी लँग्वेज, बोलणं, पत्रकार परिषद घेणं, मीडियासमोर येणं, बाईट देणं, बोलणं, भूमिका घेणं, लढाऊ वृत्ती दाखवणं, मी आहे, लढणार, करून दाखवणार, ही जी लाईन रोहित पवार यांनी घेतलेली आहे, ही लाईन खूप महत्त्वाची आहे. ही लाईन यासाठी महत्त्वाची आहे कारण त्याशिवाय लोकांमध्ये विश्वास निर्माण होत नाही. आणि तो विश्वास निर्माण करण्याचं काम रोहित पवार करताना दिसत आहेत. आणि जितके हे रोहित पवार लढतील, रस्त्यावर उतरून लढतील, जे सरकारशी 2 हात करतील, लोकांच्या समस्या मांडतील, भूमिका घेतील, तितकं ते नेतृत्व सिद्ध होत जाणार आहे. आणि एकदा 2029 पर्यंत जर रोहित पवार यांनी स्वतःला सिद्ध केलं, स्वतःचं नेतृत्व जर सिद्ध केलं, तर मात्र हे आमदार रोहित पवार यांच्याकडे जाऊ शकतात. परंतु तुर्तास हे शरदचंद्र पवार यांच्या संपर्कामध्ये जरी असले तरी शरद पवार यांना आपल्यासोबत घेणार नाहीत. त्यांना वेट अँड वॉचचीच भूमिका शरद पवार हे स्वतः घ्यायला लावतील. आणि त्यामुळे आजच्या राजकारणामध्ये लक्षात घ्या, अजित पवार गेल्यानंतर सुद्धा राजकारणाचा वस्ताद कोण असेल तर ते शरद पवार आहेत. राजकारणाचे चाणक्य या वयामध्ये सुद्धा शरद पवार आहेत. आणि बाजी आजही शरद पवार यांच्या हातामध्ये आहे असं बोललेलं जात आहे. लक्षात घ्या, त्यांच्याकडे आता आमदारांची संख्या नाही म्हणून शरद पवार गप्प आहेत, नाहीतर शरद पवार काय आहेत हे त्यांनी राजाला या वयात सुद्धा दाखवून दिलं असतं.